घडामोडी। मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या परिसरात विद्यापीठाचे विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या 3 विद्यार्थिनींना अनेक दिवस बलात्काराच्या धमक्या तसेच अश्लील मजकूर असलेली पत्रे त्यांच्या वर्गखोलीत व बॅगेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज 5 डिसेंबर रोजी सर्व प्रकाराबाबत संबंधित विद्यार्थिनींनी ठाणे उपकेंद्राचे प्रमुख यांच्याकडे तक्रार केली असता केंद्र प्रमुख लेखी तक्रार घ्यायला तयार नव्हते। याबाबत विद्यार्थिनीचे पालक उपकेंद्राच्या प्रमुखांना जाऊन भेटले तसेच त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकात फक्त जबाब नोंदवण्यात आला। यावेळी देखील उपकेंद्र प्रमुख अथवा कोणी प्राध्यापक विद्यार्थिनीसोबत उपस्थित नव्हते। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते। याउलट उपकेंद्र प्रमुख विद्यार्थिनीवर दबाव टाकत असून सदर प्रकरण मिटू पाहत आहेत। यामुळे उपकेंद्राच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे शाखेकडे केली गेली। या घटनेला 7 दिवस होऊन गेले असता यावर ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही। मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी अशा पद्धतीचे घृणास्पद व निंदनीय प्रकार घडतात। ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे। विद्यापीठाच्या लेखी विद्यार्थ्यांना किती किंमत आहे हे यातून दिसून येते। यामध्ये काही पालक विद्यार्थिनीचे प्रवेश रद्द करत असून यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार आहे। काल दिनांक 12 डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या प्रकाराबाबत कुठलीही माहिती नव्हती। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने माननीय कुलगुरू यांची भेट घेत त्यांना सर्व प्रकार लक्षात आणून दिला। त्यावेळी त्यांनी यावर चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे। या सर्व प्रकारामुळे विद्यार्थिनीमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून विद्यापीठाने सर्व विद्यार्थिनींना विश्वासात घेणे आवश्यक आहे। या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन याची उच्च स्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी। तसेच कारवाई न करणाऱ्या उपकेंद्र संचालकांवर योग्य पद्धतीने कारवाई झाली पाहिजे, अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे। भिवंडी तालुक्यातील अंदूर दिवे कशेळी आलिमगर खाडी भागात दिवस रात्र बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यावसायिकांच्या 18 लाखांच्या बोटी, शंक्शन पंप असे साहित्य काल सकाळी भिवंडी महसूल विभागाच्या पथकाने नष्ट केले। अचानक करण्यात आलेल्या या कारवाईने वाळू व्यावसायिका व मजुरांची पळापळ झाली। भिवंडी जवळील कशेळी अंदूर दिवे खाडी भागात दिवस रात्र वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले यांच्याकडे आल्या होत्या। या बेकायदा वाळू उपसाची खात्री केल्यानंतर उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या आदेशावरून तहसीलदार अभिजित खोले, खारबाव, कोन, अंदूर, कालेर येथील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी आज सकाळी अचानक कशेळी अंदूर दिवे खाडी भागात धाड टाकली। महसूल अधिकाऱ्यांची पथके आपल्या दिशेने येत आहेत याची चाहूल लागतात वाळू उपशाच्या बोटीवरील मजूर त्यांचे प्रमुख बोटी शंक्शन पंप टाकून पळून गेले। या कारवाईच्या वेळी पथकाने आलिमगर येथे खाडी पात्रात उभे असलेले एक बार्ज, 2 शंक्शन पंप कौशल्याने खाडी किनारे आणून तोडकाम पथकाच्या साहाय्याने नष्ट केले। कालेर येथे बंदर किनाऱ्याजवळ 2 शंक्शन पंप नष्ट करण्यात आलेत। एका बार्जला कटरने छिद्र पाडून तो खाडीत बुडवण्यात आला। अशा प्रकारे वाळू व्यावसायिकांचे बार्ज, शंक्शन पंप अशी एकूण 18 लाखांची मालमत्ता कारवाई पथकाने नष्ट केले। पथकाने या भागात वाळू व्यावसायिक मजुरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते पळून गेले होते। मुंब्रा बायपास मार्गावरील टोलनाका परिसरात आज पहाटे ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरला धडकला। या अपघातामध्ये चालक रियाज अहमद याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाले। अपघातामुळे मुंब्रा बायपासवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। मुंब्रा बाह्यवळ मार्गावरून हजारो जड अवजड वाहने उरण, जेएनपीटी, रायगड आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करत असतात। आज सकाळी गुजरातहून कर्जतच्या दिशेने ट्रक वाहतूक करत होता। हा ट्रक मुंब्रा बायपासवरील टोलनाका परिसरात पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास आला असता ट्रक चालक रियाज याचा ट्रकवरील ताबा सुटला। त्यानंतर ट्रक रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका कंटेनरला धडकला। या अपघातात ट्रकच्या मागील भागाचे नुकसान झाले तसे रियाज यांनाही डोक्याला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली। अपघातामुळे रियाज हे ट्रकमध्येच अडकून होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाचे जवान
घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रियाज यांना ट्रकमधून बाहेर काढले. या अपघातामुळे मुंब्रा बायपास परिसरात पहाटे वाहतूक कोंडी झाली होती. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरभर बसवण्यात आलेल्या 1400 पैकी 1012 CCTV कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असून नादुरुस्त झालेल्या कॅमेऱ्याच्या जागी नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची बाब पुढे आले. त्यावर पर्याय म्हणून ठाणे महापालिकेने आता बंद कॅमेऱ्याच्या जागेवर पोलीस योजनेतून बसवण्यात येणारे कॅमेरे बसवण्याचा विचार सुरू केला असून तशा सूचना पालिकेकडून पोलिसांना करण्यात येत आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरात सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने 1400 CCTV कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यामध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जात असते. या कॅमेऱ्यामुळे शहरातील अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मदत झाली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले हे CCTV कॅमेरे तांत्रिक अडचणी, झाडांच्या फांद्या पडणे, वारा, पाऊस यामुळे बंद होत असल्याचे यापूर्वी समोर आले होते. या कॅमेऱ्याची पालिकेकडून दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करण्यात येत होते. 2016, 17 आणि 18 या 3 वर्षात हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवण्यात आलेत. त्यासाठी नगरसेवक निधी वापरण्यात आला होता. हे कॅमेरे बसून 7 ते 8 वर्षाचा काळ लोटला असून यातील अनेक कॅमेरे आता नादुरुस्त होऊ लागले आहेत. असे काही कॅमेरे पालिकेने यापूर्वी काढून त्या जागी नवीन कॅमेरे बसवलेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पालिकेची आर्थिक स्थिती अद्याप रुळावर आली नसून नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे नादुरुस्त कॅमेरे काढून त्या जागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ठाण्यात एका व्यक्तीने विचित्र कारणामुळे त्याच्या पत्नीला थेट तिहेरी तलाक दिलाय. 31 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला कारण ती एकटी फिरायला जात होती. आरोपी हा मुंब्रा परिसरातील रहिवासी आहे. महत्त्वाचे म्हणजे 2019 मध्ये तिहेरी तलाकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. जर एखाद्या पुरुषाने पत्नीला तिहेरी तलाक दिला तर त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. असं असतानाही पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी पत्नीला ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. क्षुल्लक कारणावरून त्या व्यक्तीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा आरोप आहे. मुंब्रा परिसरातील रहिवासी असलेल्या आरोपीने मंगळवारी आपल्या 25 वर्षीय पत्नीच्या वडिलांना फोन केला आणि ती एकटी फिरायला जात असल्याने तिहेरी तलाकद्वारे आमचे लग्न मोडत असल्याचे सांगितले. पोलिसांनी ही माहिती दिली. या प्रकरणी 25 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार केली होती. यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम 351/4 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिला होता. हिंसाचार रोखण्यात पोलिसांनी उचललेल्या पावलांचे पत्नीने कौतुक केलं होतं. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिलाय. दरम्यान तिहेरी तलाक अंतर्गत पती आपल्या पत्नीला ईमेल किंवा मजकूर संदेशासह कोणत्याही स्वरूपात 3दा तलाक 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 बोलून घटस्फोट देऊ शकत होता. सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये तिहेरी तलाकची प्रथा बेकायदेशीर ठरवली होती. भारतीय संसदेने 30 जुलै 2019 रोजी तिहेरी तलाकवर विधेयक मंजूर केले. त्यानंतर लगेचच तिहेरी तलाक हा गुन्हा ठरला. मुस्लिम व्यक्तीने तिहेरी तलाक दिल्यास 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद आहे. कायद्यानुसार तिहेरी तलाक हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. तिहेरी तलाकाचा वापर करून पत्नीला घटस्फोट देणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागतो. वॉरंटशिवाय अटक केली जाते आणि जामीन केवळ दंडाधिकाऱ्यांच्या विवेकबुद्धीनुसार मंजूर केला जातो.
घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.